नाशिक फिरायचं प्लॅनिंग करताय तर पेरूच्या वाडीला नक्की या. कशी आहे पेरूची वाडी आणि काय आहे इथे त्याला दाखवतो. पेरूची वाडी नाशिक पासून फक्त 11 किलोमीटर अंतरावर आहे. असं ठिकाण जे मिसळसाठी खूप फेमस आहे आणि खूप दुरून दुरून इथे फॅमिली आणि फ्रेंड सोबत मिसळ खायला येतात. हे ठिकाण फक्त मिसळसाठी फेमस नसून अजून बरंच काही पाहायला मिळतं. बरंच काही म्हणजे काय ते पुढे पाहायला मिळेलच तुम्हाला. आम्ही पेरूच्या वाडीमध्ये एंट्री केली आणि सगळ्यात अगोदर मिसळ खायला गेलो. मिसळ खाण्यासाठी इथे लोकांची गर्दी होती. इथे फक्त मिसळ मिळत नाही तर पेरू पासून बनवलेले खूप सारे पदार्थ मिळतात. जसं की पेरूची आईस्क्रीम, पेरूची लस्सी, पेरूचा ज्यूस, पेरू प्लेट, पेरूचा चहा आणि बरंच काही. आम्ही सगळ्यात अगोदर ऑर्डर केली मिसळ आणि त्यासोबत जिलेबी. मिसळमध्ये हवा तेवढा रस्सा टाकला आणि त्यावर तरी सोडली. मिसळची टेस्ट अप्रतिम, शब्दात न सांगता येणारी, खूपच झणझणीत. त्यानंतर मागवली पेरूची लस्सी आणि ती सुद्धा चाटून पुसून खाल्ली कारण टेस्ट एकदम जबरदस्त होती. त्यानंतर जलेबी खाल्ली, बिल भरलं आणि निघालो पेरूची वाडी एक्सप्लोर करायला. सुंदर अशा गेटमधून एंट्री केली आणि समोरच पाहायला मिळाला गेमिंग एरिया, जिथे तुम्ही गेम्स खेळू शकता. दिलीपने 100 रुपये देऊन सोन्याची वीट उचलायचा खूप ट्राय केला पण ती वीट काय बाहेर निघाली नाही. त्यानंतर इथे बोटिंग सुद्धा करू शकता. लहान मुलांना खेळण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत. एकदम मज्जाच मज्जा, सगळीकडेच पेरूची झाडं. त्यानंतर आलो पक्ष्यांची वाडी बघायला, जे इथलं मेन अट्रॅक्शन आहे. 100 रुपीज देऊन 2 तिकीट घेतली आणि एंट्री केली. सगळीकडे नवीन नवीन पक्षी. इथे बाहेरच्या देशांतील पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. नवीन नवीन पक्षी जे याआधी कधीच पाहिले नव्हते. सगळे पक्षी बघतच राहिलो आणि त्यांच्यासोबत मस्ती सुद्धा केली. इथे तुम्हाला कोणीच अडवत नाही की हे नका करू ते नका करू. अगदी मन भरेपर्यंत एक्सप्लोर करू शकता आणि एन्जॉय करू शकता. नंतर गेलो पक्षीवाडीत असलेल्या मेन अट्रॅक्शन इग्वाना पॉइंटला, ज्याला आपण सरडा म्हणतो. त्याला पाहिला आणि त्याला हातावर उचलला सुद्धा. नंतर गेलो हातावर बसणारे पक्षी बघायला. एंट्री करताच एक पक्षी येऊन हातावर बसला आणि त्याला दाणे देताच दुसराही आला. नंतर पक्ष्यांसोबत मस्त मस्ती केली, त्यांना घेऊन फिरलो आणि परत एकदा सगळे पक्षी बघून बाहेर आलो. सगळी पेरूची वाडी एक्सप्लोर करून निघालो नाशिक मधल्या दुसऱ्या स्पॉटला एक्सप्लोर करायला. जर तुम्ही सुद्धा फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत वन डे रिटर्न पिकनिकचा प्लॅन करताय तर पेरूची वाडी एक चांगला ऑप्शन आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.